महाराजांनी सांगितले की जन्माला आल्याच्या नंतर जर भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करायची असेल तर त्यासाठी एकमेव साधन तुम्हाला आणि मला नाथांनी सांगितले की म्हणजे संतांची संगती. महाराज सांगतात की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संतांची संगती होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. जेव्हा संतांची संगती तुमच्या माझ्या जीवनामध्ये होईल तेव्हा या दुःखरूपी संसारामधून तुमची आणि माझी त्या ठिकाणी निश्चितपणे सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. हा संसार फार दुःखरूप आहे. पाहायला गेला तर महाराज सांगतात, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. महाराज सांगतात जवस माहिती आहे तुम्हाला, महिला वर्ग आपल्या किचन रूम मध्ये असतं जवस माहिती आहे. जवस की तो केवढंच असतं, एवढंच असतं. मग त्या जवसा एवढं सुख आहे पण दुःख मात्र पर्वता एवढं आहे. म्हणून महाराजांनी सांगितलंय की या दुःखरूपी पर्वतातून जर आपल्याला सुखाची प्राप्ती करायची असेल तर एकमेव साधन तुम्हाला आणि मला सांगितलंय की म्हणजे संतांची संगती. जोपर्यंत संतांची संगती तुमच्या माझ्या जीवनामध्ये होणार नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती तुम्हाला आणि मला होणार नाही. म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. संतांशिवाय भगवंताची प्राप्ती मुळीच होणार नाही. कारण जेव्हा संतांची संगती आम्ही प्राप्त करून घेऊ, बरं मी सांगते म्हणून ऐकू नका, इकडे लक्ष द्या, मी सांगते म्हणून ऐकू नका किंवा नाथांनी वर्णन केलंय म्हणून ऐकू नका, तर वेदांनी सुद्धा हात वरती करून सांगितलंय काय, तर संतांशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. ऐसे वेद देते ग्वाही. महाराज सांगतात की वेदांनी सुद्धा हात वरती करून सांगितलंय की संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात अशाच संतांची संगती आपल्या जीवनामध्ये करून घ्यायची आणि जेव्हा संतांची संगती आपल्या जीवनामध्ये होईल ना तेव्हा निश्चितपणे भगवंताची प्राप्ती तुम्हाला आणि मला तुमच्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. विठ्ठल विठ्ठल आणि धरावे संतांचे ते पाय. महाराज सांगतात की या भूतलावरती एवढी संत मंडळी होऊन गेलेली आहेत. कोणकोणती संत मंडळी झाली हो? कोणकोणती संत मंडळी झाली? संत कोणते झाले? शांती ब्रह्म एकनाथ महाराज झाले, जगद्गुरु तुकोबाराय झाले, माऊली ज्ञानोबाराय झाले, अजून महिलांमधून मुक्ताई महाराज असतील, जनाबाई महाराज असतील, भरपूर संत मंडळी या भूतलावरती होऊन गेलेली आहेत. पण मला एक सांगा, या भूतलावरती एवढी संत मंडळी होऊन गेलेली आहेत पण मला सांगा कोणत्याही संताचा महिमा कोणत्या संतासारखा आहे का? कोणत्याही संताचा महिमा एकमेकांसारखा आहे का? त्यांच्या जीवनामध्ये कार्य त्यांनी भरपूर केली पण कोणत्याही संताचा महिमा एकसारखा नाही. प्रत्येक संताचा महिमा वेगवेगळा आहे. एक उदाहरण तुम्हाला मी सांगते. गावामध्ये आपली एवढी मंडळी आहे, गावातलं सोडून द्या, या धर्म मंडपामध्ये एवढा जनसमुदाय आहे. मग तुमच्या शेजारच्या माणसाकडे पहा, तुमच्या शेजारच्या बाईकडे पहा, ती बाई तुमच्यासारखी दिसते का हो? कोणताही माणूस गावामध्ये तुमच्यासारखा दिसतो का? शहरामध्ये दिसतो का? दिसतो? या भूतलावरती एवढी त्या ठिकाणी जीव जंतू आहेत पण कोणताच माणूस कोणत्याच माणसासारखा दिसत नाही. माणूस दिसायला कितीही सावळा असला, कितीही काळा असला, पण त्याला जर नाकाचा शेंडा असेल तर आपण त्याला काय म्हणतो? माणूस दिसायला कसा आहे? तुम्ही काय धरून आणले आणि बसूच नका. मी तुम्हाला विचारते, तुम्ही बोलत चला, असं फ्रेश बसा. तुम्हाला काय मी काही MPSC UPSCचा प्रश्न विचारते का? मला सांगा, माणसाचा रंग कितीही सावळा असेल पण त्याला जर नाकाचा शेंडा असेल तर आपण त्या माणसाला काय म्हणतो?
तो माणूस दिसायला कसा आहे? सुंदर आहे, चांगला आहे, पण गोरा भुसूक असेल आणि त्याला जर नाकाचा शेंडाच नसेल तर आपण काय म्हणतो? जप्तच आहे ते, म्हणतो की नाही? म्हणजे माणूस दिसायला कितीही सावळा असेल आणि जर त्याला नाकाचा शेंडा असेल तर आपण त्या माणसाला म्हणतो तो माणूस दिसायला कसा आहे? सुंदर आहे. जसा माणसाचा मुखवटा आहे, डोळ्याच्या जागी आपल्याला काय येतं? नाक आहे. नाकाच्या जागी आपल्याला तोंड आहे, तोंडाच्या जागी आपल्याला नाक आहे का? डोळ्याच्या जागी आपल्याला डोळे भगवंताने दिले, नाकाच्या जागेवरती आपल्याला काय दिलंय? नाक दिलंय. जर आपल्याला पाठीमागून डोळे दिले असते तर जमलं असतं का? ज्या त्या जागेवरती जे ते इंद्रिय भगवंताने तुम्हाला आणि मला दिलेले आहे, ज्याप्रमाणे माणसाचं मुखवट आहे त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा सुद्धा एक मुखवट आहे आणि याच वारकरी संप्रदायाचे डोळे म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. कोण आहे? माऊली ज्ञानोबा आहेत. जसा माणसाचा मुखवट आहे तसाच वारकरी संप्रदायाचा सुद्धा एक मुखवट आहे आणि याच वारकरी संप्रदायाचे डोळे म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणूनच महाराजांनी प्रतिपादन करून सांगितले, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, म्हणूनच सांगितलंय ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर. महाराजांनी सांगितलंय वारकरी संप्रदायाचे डोळे झाले म्हणजे कोण आहेत ना जागेवर का गेलीवर आहेत ना? वारकरी संप्रदायाचे डोळे झाले कोण? माऊली ज्ञानोबराय झाले. वारकरी संप्रदायाची वाणी झाली ते नामदेवराय. त्या नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि इतका गोड कीर्तन करावं, इतका गोड कीर्तन करावं की त्या कीर्तनामध्ये भगवंताने स्वतः येऊन नाचावं. आणि फक्त नाचत नव्हते तर नाचता नाचता देवाचा कधी पितांबर कळून जायचा. नाचता 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 देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर.
गळून जायचा याचंही भान भगवंताला राहत नव्हतं. म्हणजे याला म्हणायची वारकरी संप्रदायाची कोण वाणी, आणि वारकरी संप्रदायाची वाणी झाली ते कोण नामदेवराय. म्हणून ही झाली वारकरी संप्रदायाची वाणी, आणि वारकरी संप्रदायाची वाणी झाली ते नामदेवराय. याच्यानंतर वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी नाक सांगितलंय. मी मगाशी तुम्हाला सांगितलं माणूस दिसायला कसाही असेल, पण त्याला जर काय असेल, नाकाला शेंडा असेल तर माणूस दिसायला कसा असतो, सुंदर असतो. त्या पद्धतीने काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेले. महाराज सांगतात की ज्याप्रमाणे माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा असतो त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आणि वारकरी संप्रदायाचे कान झाले तर ज्यांचा अभंग आज या ठिकाणी निरूपणा करता किंवा सेवे करता निवडला असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. शांतीब्रह्म नाथ महाराज यांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो. ऐका बरं का, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो. पहिले आहे श्रीमंत, दुसरे आहे शांत, आणि तिसरे आहे संत. नाथ महाराज पहिले आहे श्रीमंत. नाथ महाराज एवढे श्रीमंत होते, त्यांची श्रीमंती प्रतिपादन करून सांगितली. नाथ बाबांच्या देवाऱ्यातील देवांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. काय होता? आपण चपाती भाजीचा दाखवतो, महिला वर्ग पुरुष वर्ग तर नाही देवघरात जात, पण तुम्ही दाखवता. बरं, देव जेवला नाही म्हणून आम्ही कधी रडतो का? आमच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येतं? आमच्या डोळ्यात कधीच पाणी येत नाही. आपलं पोटचं लेकरू जर एखाद दिवशी जेवलं नाही तर आईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. पण देव जेवला नाही म्हणून आम्ही कधी रडतो का? आम्ही कधीच रडत नाही. म्हणजे नाथ बाबा एवढे श्रीमंत होते की नाथ बाबांच्या देवाऱ्यातील देवांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. याच्याही पुढे त्यांची श्रीमंती प्रतिपादन करून सांगितली. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथ हरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथ हरी. Hey!
किती वर्ष कावडीने पाणी भरलं? 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. म्हणूनच प्रतिपादन करून सांगतात, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरामंदित त्याचे पाय, अनंत भक्ती भावे निरामंदित त्याचे पाय, नाथांची श्रीमंती एवढी होती की नाथांच्या घरी भगवंताने 10 वर्ष नाही, 20 वर्ष नाही तर 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. याला म्हणतात श्रीमंती. आम्ही एखादा कोटीचा बंगला बांधला का साऱ्या गावाला सांगितो, पेढे वाटण्यातच नेहमी पैसे संपतात. म्हणजे इतका आम्हाला श्रीमंतीचा अभिमान आहे. पण नाथांची श्रीमंती एवढी होती ना की मी प्रतिपादन करून सांगितलंय की भगवंत त्या ठिकाणी नाथांच्या घरी कावडीने पाणी भरत होता. याला म्हणतात श्रीमंती. दुसरे आहेत शांत. त्या ठिकाणी प्रतिपादन करून सांगितलंय इतके शांत यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. नाथांच्या अंगावरती यौवन 108 वेळा थुंकला पण तरी सुद्धा त्याला काय केला? प्रसाद देऊन मुक्त केला. आपल्याला कठण का एवढं? कठण एकदा थुकला तरी का रे बाबा लगेच कॉलर बिलर धरून. हा म्हणजे आपल्याला राग शांत आपला बिलकुल नाहीये. तसे नाथांना पदवी शांती ब्रह्मा का मिळाली तर 108 वेळा यौवन त्यांच्या अंगावरती थुंकला पण तरी सुद्धा त्याला प्रसाद देऊन मुक्त केला. याला म्हणतात शांत. आणि तिसरे आहे संत. एकाच वाक्यामध्ये सांगेल ज्यांचा अंकित भगवंत जगाच्या पाठीवरती तेच खरे संत. महाराज सांगतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. महाराज सांगतात की संत त्यांना म्हणायचं तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाणाटोना नामस्मरणा वाचोणी. म्हणून महाराज सांगतात की त्या ठिकाणी असेच शांती ब्रह्मनाथ महाराज आणि या नाथांनी संत कुणाला म्हणायचं जे तुमच्या आणि माझा हिताचा विचार करतात. नाथांनी एवढं भांडवल तुमच्या आमच्या करता लिहून ठेवलंय. कुणा करता? गवळणी लिहून ठेवल्या, अभंग लिहून ठेवले, अजून अनेक ग्रंथांची निर्मिती नाथांनी केली. एकनाथी भागवतही लिहून ठेवलं. कुणा करता ठेवलं? त्यांचे घरातले वाचित आहेत का? मग कोण वाचतं? त्यांची बायको येते. कोण? तुम्ही आणि पाठीमागं कोण वारसदार आहे? तुम्ही आणि मी वारसदार आहे. नाथांनी एवढा सगळं भांडवल कुणा करता तयार करून ठेवलं तर ते तुमच्या माझ्या करता तयार करून ठेवलं. बरं एवढ्यावरती भागलं नाही तर नाथांनी अगदी तुम्हाला आणि मला कळावं, पटावं, रुचावं, समजावं, लक्षात यावं अशा सरळ आणि सोप्या मायबोलीमध्ये मराठी भाषेमध्ये नाथांनी तुमच्या माझ्या करता निर्मिती केली. ती भारुडाची. कशाची? ऐकलंय भारूड कधी? ऐकलंय का? नसेल ऐकलं तर ऐका. या शेजारीनं पर नाही केलं का
नाथांचं भारूड एवढा गोड आहे. नाथांनी ही सगळी ग्रंथ संपदा, काही काहींना वाटत असेल खरंच हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, काय कीर्तन सोडून चाललंय, पण ही खरी त्या ठिकाणी नाथांनी रचलेलं भारूड आहे आणि हे काय व्यर्थत्वाला नेणारं नाहीये. याच्यामधून फार शिकण्यासारखं आहे, फार घेण्यासारखं आहे, पण आमचा याच्यावरती विश्वास बसत नाही. पण नाथांनी हे सगळं तुमच्या माझ्याकरता हिताकरता आपल्याकरता लिहून ठेवलेलं आहे. मग असेच नाथ शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि याच शांती ब्रह्मनाथ महाराजांकडे एक तुमच्या माझ्यासारखा साधक गेला आणि साधकाने नाथांना प्रश्न केला की बाबा मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, पण मला भगवंत मिळेल कसा. नाथांनी अभंगाच्या प्रथम चरणात Hare
रेंज नाही, गौरी क्षेत्राच्या बाहेर एक सगळी. एक गोष्ट तुम्हाला सांगू, वाक्य ऐका माझं पुन्हा एकदा. महाराज मधीच प्रमाण म्हटले, कीर्तनामध्ये रंग देवता तेव्हाच येते जेव्हा स्वर ब्रह्म, नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म एकत्र येतात, तेव्हा साक्षात परब्रह्म साकार होत असतो. त्याच्यामुळं कीर्तनामध्ये उघड टाइमपास करण्यासाठी कुणी यायचं नाही. ही काही टाइमपासची जागा आहे का? बिलकुल नाही. कीर्तनामध्ये यायचं तर फार छान बसलं पाहिजे, माणसाने बोलत चालायचं, फ्रेश बसावं. जशी समोरच्या संग भांडतात तुम्ही, अशी बघा तुम्हाला रागाने. काही तर टाळ्या वाजव का नाही असं होतं, असे वाज येते जीव गेल्यावर. अरे भगवंताने एवढे गोड तुम्हाला आणि मला हात दिलेत, कशा करता दिलेत? एक गोष्ट सांगू तुम्हाला, देवावरती आमचा विश्वास नाही म्हटलं तरी चालेल. देवावरती आमचा विश्वास नाही, पण देवाने आपल्यावरती विश्वास ठेवलाय म्हणून तुम्हाला आणि मला हा नरदेह प्राप्त झालाय. म्हणून याचं सार्थक करायचं असेल ना, तर दिलेल्या इंद्रियाचा चांगला वापर करावा. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, हरी प्राप्तीसी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. महाराज सांगतात, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकमेव सोपं साधन तुम्हाला आणि मला सांगितलं, ती म्हणजे संतांची संगती. जोपर्यंत संतांची संगती तुम्हाला आणि मला तुमच्या माझ्या जीवनामध्ये होत नाही, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार नाही. मग महाराजांनी सांगितलंय, म्हणूनच सांगितलंय, धरावे संतांचे ते पाय. मग महाराज असंही म्हणू शकत होते, धरावे संतांचे ते हात, धरावा संतांचा तो गळा, असंही म्हणू शकत होते. पण धरावे संतांचे ते पाय असं काय म्हटलं, तर जे संतांच्या चरणाजवळ मिळतं ते या विश्वात कुठेच मिळत नाही. म्हणून संतांवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, भगवंताच्या जेवढ्या मी जवळ असणार तेवढ्या दुःखरूपी संसारातून आमचे धक्के आणि दणके आम्हाला कमी बसणार आहेत. ऐका, तुम्ही सगळेजण एस मध्ये बसलेला आहात का? लालपरी महिला वर्ग तुम्ही तर बसलेच असता, हाफ तिकीट आहे तुम्हाला. लाडके बहिणी तुम्ही बसल्यात की नाही? हां, मग बसल्याच्या नंतर मला एक उत्तर द्या सगळ्यांनी. बसल्याच्या नंतर बसमध्ये गेल्यानंतर तुम्ही कुठं बसता? पुढं बसता का सगळ्यात पाठीमागं? पुढं. जागा असेल तर पटकन आपण आपल्या मैत्रिणीला बी आपल्याला बी काय करतो, सीट पकडून ठेवतो. आणि जर पुढं जागा भेटली नाही तर कुठं? सगळ्यात पाठीमागं. मग काय अनुभव आहे पुढं बसल्यानंतर आणि पाठीमागं बसल्यावर? पुढं बसल्या धक्के दणके जरा कमी बसतात आणि सगळ्यात पाठीमागं बसल्यावर जास्त बसतात. म्हणजे ड्रायव्हर पासून आपण जितके जवळ तितके गाडीचे धक्के आणि दणके आपल्याला कमी, आणि ड्रायव्हर पासून आपण जितके लांब तितके धक्के दणके जास्त. मग मला सांगा, ज्या भगवंताने तुम्हाला आणि मला हा नरदेह दिलेला आहे, ज्याच्या सत्तेने पान सुद्धा हलत नाही, स्टेरिंग ज्याच्या हातामध्ये, गेअर त्याच्या हातामध्ये,
नेकलेस त्या ठिकाणी त्याच्या पायामध्ये, सगळं त्याच्याकडे. या विश्वाला चालवणारा चालक कोण आहे? पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. मग भगवंताच्या जेवढे आपण जवळ बसणार किंवा असणार तेवढे या दुःखरूपी संसाराचे धक्के आणि दणके आपल्याला कमी बसणार, आणि जेवढे भगवंतापासून आपण लांब राहणार तेवढे धक्के दणके संसाराचे जास्त बसणार. समजलं? सगळ्यांना कळेल असं सांगितलं. विठाला विठाला म्हणून महाराजांनी सांगितलंय की या दुःखरूपी संसारातून जर आमची सोडवणूक करायची असेल तर महाराजांनी सांगितलंय की एकमेव साधन तुम्हाला आणि मला सांगितलंय ती म्हणजे संतांची संगती. जोपर्यंत आम्ही संतांची संगती करत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही. नवे नवे भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर आमच्या जीवनाचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्या अगोदर सगळ्यात सोपं साधन तुम्हाला आणि मला सांगितलं की म्हणजे संतांची संगती. रामायणामध्ये एका महिलेचा फार मोठा उच्चार त्या ठिकाणी केलेला आहे. फार मोठं पात्र आहे तिचं. नवे नवे त्या बाईने मातंग ऋषींसारख्या संतांवरती विश्वास ठेवला. नवे नवे ती काही मराठी जातीची नव्हती, तर ती कोणत्या जातीची होती? भिल्ल समाजाची बाई होती. प्रत्येकाच्या कानावरती या बाईचं पात्र पडलेलं आहे. काय नाव आहे त्या बाईचं? शबरी माता. सगळ्यांना माहित आहे. त्या शबरी मातेने त्या ठिकाणी मातंग ऋषींसारख्या संतांची चोरून चोरून तिच्या जीवनामध्ये सेवा केली. सेवा केल्याच्या नंतर एक दिवस असा आला, मातंग ऋषी वैकुंठाला जाण्याकरता निघाले आणि जात असताना मातंग ऋषींनी त्या बाईला पाहिलं, शबरी मातेला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर दरडावून विचारले, ए बाई कोण आहेस तू आणि इथं कशा कर एके दिवशी भगवंताचा झोपडीमध्ये बसल्या चिंतन करत असताना एक दिवस असा आला की साक्षात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया आपल्या झोपडीकडे चालत येताना दिसले. तेव्हा शबरी मातेच्या मुखातून आपोआप शब्द बाहेर पडले, आजी सोनियाचा देनो वर्षे अमृताचा धनो, आजी सोनियाचा देनो
भगवला. आता एक गोष्ट लक्षात घ्या बरं, शबरी मातेला आता भगवंताने झोपडीमध्ये एका ठिकाणी भगवंताला बोलवलेलं आहे. पण भगवंताला झोपडीमध्ये बोलवलं खरं, पण ज्या आसनावरती जे भगवंताला आसन तयार केलं, ज्या आसनावरती देवाला बसवायचं त्या आसनावरती कुशल शबरी माता स्वतः जाऊन बसल्याच्या नंतर लक्ष्मण भैया समोर उभे होते. लक्ष्मण भैया म्हटले, बाई अगं तुला काही कळतं का, देव तुझ्या समोर उभा आहे, देवाला त्या आसनावरती बसवायचं तर तू कुशल त्या आसनावरती जाऊन बसली. म्हणे लक्ष्मण भैया मला माफ करा देवा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. देवा बसा ना बसा, भगवंताला बसण्याकरता आता आसन दिलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शबरी मातेला आता भगवंताचे चरण धुवायचे आहेत, पाय धुवायचे आहेत. पण शबरी माता राहत होत्या जंगलामध्ये. जेव्हा तहान लागेल तेव्हा पात्राच्या ठिकाणी जाऊन पाणी प्यायचं, जेव्हा भूक लागेल तेव्हा फळं खायच्या. त्यांच्याकडे कुठलं आलं पात्र. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शबरी मातेकडे भगवंताचे चरण धुण्यासाठी पात्र नव्हतं, पण भगवंताचे चरण धुण्याची पात्रता मात्र त्यांच्याकडे होती. आपली घरं भांड्यानी गच्च भरली, पण देवाचे पाय धुण्याची, चरण धुण्याची पात्रता मात्र आपल्याकडे राहिली नाही. मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच होतं की शबरी मातेने सुद्धा मातंग ऋषींच्या वचनांवरती विश्वास ठेवला, तर परिणाम भगवान परमात्मा स्वतःच्या भावाला घेऊन झोपडीवरती चालत भेटण्याकरता गेला. तो काही विमानाने आला होता का, टू व्हीलरवर, फोर व्हीलर घेऊन, रथात, कशाने आलता, पायी चालत भेटण्याकरता आला होता. म्हणून महाराज सांगतात की भगवंताची प्राप्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करायची असेल तर एकमेव साधन ते म्हणजे संतांची संगती. आणि जेव्हा संतांची संगती तुमच्या माझ्या जीवनामध्ये होईल ना, तेव्हा दुःखरूपी संसारातून तुमची माझी सोडवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं बंधन
नाही. म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात की संतांची संगती करणं फार गरजेचं आहे. संत हे एकमेव असं ठिकाण आहे की त्यांच्यावरती आपण सगळेजण विश्वास ठेवू शकतो. वाक्य ऐका माझं, लक्ष देऊन ऐका, शेवटचे 15-20 मिनिटं राहिले. संत हे एकमेव असे ठिकाण आहे की त्यांच्यावरती आपण सगळेजण विश्वास ठेवू शकतो. संतांवरती देवही विश्वास ठेवतात, संतांवरती राक्षसही विश्वास ठेवतात. नाही म्हणू नका, ठेवतात. मी पुरावा देईल तुम्हाला. राक्षस सुद्धा संतांवरती विश्वास ठेवतात, माणसं सुद्धा संतांवरती काय ठेवतात? विश्वास ठेवतात. तुम्ही आम्ही देवावरती विश्वास ठेवतो की नाही? ठेवतो. थोडंफार हालत्यात कोणा मनाच्या, कुठं कुठं हालत्यात माना, ते बळजबरी हा ठेवतो आम्ही, मनापासून नाही हालत. देवावरती आमचा विश्वास आहे. संत हे देवावरती विश्वास ठेवतात, पण राक्षस देवावरती विश्वास ठेवू शकतात का? नाही, त्यांचं तर क्रॉस आहे, भांडण नाही त्यांचं. बरं, राक्षसावरती देव विश्वास ठेवतील का? ते दोघंही एकमेकांवरती विश्वास ठेवणार नाही. संत राक्षसावरती विश्वास ठेवतील का? नाही ठेवणार. तुम्ही आम्ही राक्षसावरती विश्वास ठेवू का? ठेवलाय तुम्ही कधी? आता घरात आहेत नाही एवढ्या, नाव कोणाचंही घेतलं नाही बरं मी. विठ्ठल म्हणजे संत हे एकमेव असं ठिकाण आहे की त्यांच्यावरती आपण सगळेजण विश्वास ठेवू शकतो. देवही विश्वास ठेवतात, राक्षसही विश्वास ठेवतात आणि नवे नवे मनुष्यही विश्वास ठेवतात. आता तुम्ही म्हणाल राक्षस कसे विश्वास ठेवतात? त्याचा पुरावा मी तुम्हाला देते. पण त्या अगोदर मी तुम्हाला प्रश्न विचारते. मला एक गोष्ट सांगा, मी संतांवरतीच बोलणार आहे, फक्त मला उत्तर द्या. भगवंताचा रंग कसा आहे? गोपाल कृष्णाचा रंग कसा आहे? काळा किंवा सावळा म्हणतो आपण. प्रभू रामचंद्राचा रंग कसा आहे? सावळा आहे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा रंग कसा आहे? सावळा आहे. म्हणजे हा कशा रंगाचा आहे देव? कोणताही देव कसा आहे? सावळ्या रंगाचा आहे. मग हा सावळा देव त्या ठिकाणी, हा काळा असणारा देव एके दिवशी खेळत असताना, गोकुळामध्ये खेळत असताना, बागडत असताना, एके दिवशी राधा सुद्धा त्याच्यासोबत खेळत होती. आणि राधा खेळत असताना राधा एके दिवशी कन्हैयाला म्हटली, खेळता खेळता चिडवलं त्याने कन्हैयाला, एक काळ्या. काय म्हटली राधा? एक काळ्या. आता काळ्या म्हटल्यानंतर भगवंताचा नाकाचा शेंडा कसा आहे? तो म्हणत ताई काय शेंडा लावलाय पहिल्यापासून. भगवंताच्या नाकाचा शेंडा कसा आहे? लांब आहे, सरळ आहे, तो दिसायला सुंदर आहे. म्हणूनच प्रतिपादन करून सांगितलंय, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, करकटावारी खेळोनिया, सुंदर ते ध्यान. म्हणजे भगवान परमात्मा कसा आहे? सुंदर आहे. इतका सुंदर आहे, त्याच्या नाकाचा शेंडा लांब आहे. मग हा सुंदर असणारा भगवान परमात्मा त्या भगवंताच्या चटकन नाकावरती काय आला? राग आला. आता आपल्याला नाक म्हणजे भगवंताच्या नाकाचा शेंडा फार लांब आहे. आपल्याला नाक जरी बेटके असले तरी सुद्धा चटकन राग येतो. मग त्या देवाचं नाक कसं आहे? सरळ आहे. मग त्याला पटकन त्या नाकावरच्या शेंड्यावरती राग आला. राग आल्याच्या नंतर तो यशोदा माईकडे पळत पळत गेला आणि यशोदा माईला सांगितलं, आई 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 आई, अगं आई, ए आई, ऐकलं का ग? मला राधा काळा म्हटली. काय प्रश्न केला यशोदा माईला? आई, अगं मी खेळत होतो आणि मला राधा काळा म्हटली. आईनं विचारलं, अरे लाला मग एवढं काय, तुझा रंग सावळाच आहे. म्हणे अगं आई, पण ती राधा गोरी आणि मीच का सावळा आहे? असं म्हटल्यानंतर आईनं मांडीवरती लालाला घेतलं, डोक्यावरून त्या ठिकाणी हात कुरवळला, माईनं हात त्या ठिकाणी कुरवळला आणि कन्हैयाला जवळ घेतलं, लाडी गोडी लावला. अरे कन्हैया, कोण म्हटलं तुला काळा आणि कोण कोण तुला काळा म्हटलं? आईनं असं विचारल्यानंतर कन्हैयाने सांगितलं, आई, गोकुळातल्या सगळ्या गवळणी मला काळा म्हणतात, पण आई याचं उत्तर मला आजपर्यंत सापडलं नाही की मी का काळा आहे. आईनं मांडीवरती लालाला घेतलं आणि लाला फार गोड प्रश्न विचारू लागला. यशोमती मैया से बोले नंदलाला,
यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला। द्यायचं म्हणे ठीक आहे आई, पण अगोदर मला सांग तर खरं की मी का काळ आहे. आईनं सांगितलं लाला आई तू का काळ आहे, आणि त्या गवळणींना सुद्धा जाऊन सांग आणि तुम्ही सुद्धा लक्ष देऊन ऐका बरं का. जरा इतना बता दे कान्हा, जरा इतना बता दे कान्हा, तेरा रंग काला क्यों, जरा इतना बता दे कान्हा, तेरा रंग काला क्यों, जरा इतना बता दे तेरे का रंग काला
कजरे का रंग काला इसीलिए काला तेरा रंग काला तेरा रंग काला तेरा रंग काला होकर भी जग से निराला क्यों तेरा इतना बताने वाले आता लल्ला बाहेर गेल्यानंतर हे उत्तर त्याने ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर पळत पळत सगळ्या गवळणी अशा लाईनमध्ये उभ्या होत्या आणि पळत पळत तो गेला आणि सगळ्या गवळणींना बोट दाखवून म्हणू लागला, तुम्ही मला काळ्या म्हणत होत्या ना, काळ्या म्हणत होत्या ना, आता ऐका. मी त्याचं उत्तर माईजवळून ऐकून आलोय, आईजवळून मैयाजवळून ऐकून आलोय. आता मी तुम्हाला उत्तर देतो की मी का काळ आहे. सगळ्या गवळणींनी सांगितलं, लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही सुद्धा आता लक्ष देऊन ऐका बरं का. कन्हैयाने गवळणींना उत्तर दिला, गवळणींनो ऐकायचंय ना तुम्हाला की मी का काळ आहे, तर ऐका गवळणींनो, मी काळ्या रात्री जन्माला आलो ना म्हणून मी कसा आहे, काळा आहे. मी काळ्या गाईचं दूध पिलो ना म्हणून माझा रंग कसा आहे, नवे नवे. माझ्या अंगावरती ही जी गोंगडी दिसते तिचा रंग कसा आहे, काळा आहे, म्हणून मी काळा आहे. ऐकायचंय ना गोपिकांनो तुम्हाला मी का काळा आहे, तर ऐका गोपिकांनो, मी काळ्या नागावरती नाच केला. नाव काय त्या नागाचं, कालिया. मी काळ्या नागावरती नाच केला, नव्हे नव्हे त्या काळ्या नागाला सुद्धा माझ्यासोबत नाचवलं, त्या नागाचा रंग काळा आहे म्हणून मी कसा आहे. ऐकायचंय ना गोपिकांनो तुम्हाला मी का काळा आहे, तर ऐका गोपिकांनो, तुम्ही डोळ्यामध्ये नेत्रांमध्ये काजळ घालता, गजरा घालता आणि त्या गजऱ्याचा रंग काळा आहे आणि तो गजरा घातल्याच्या नंतर, काजळ घातल्यानंतर त्या नेत्रांमध्ये मला तुम्ही साठवता म्हणून त्या काजळाचा रंग कसा आहे, काळा आहे, म्हणून मी कसा आहे गोपिकांनो. नवे नवे गोपिकांनो ऐकायचंय ना तुम्हाला मी का काळा आहे, तर ऐका गोपिकांनो, तुम्ही दही तूप लोणी सगळं काही मला खाऊ घालता, पण गाऱ्हाण कुणापर्यंत घेऊन जाता, यशोदा माईजवळ घेऊन जाता आणि ते गाऱ्हाण घेऊन गेल्याच्या नंतर सगळं खाऊ घालता, पण ते मला कपटानं खाऊ घालता आणि गाऱ्हाण माझ्या आईकडे नेता. तुमचं मन काळा आहे म्हणून मी कसा आहे, काळा आहे. आता कळला काळा, सगळ्यांना कळला. आता या काळ्याने कोणत्या राक्षसाचं कल्याण केलं याच्यापर्यंत मला तुम्हाला घेऊन जायचे, त्याच्या सायुज्यता मुक्तीपर्यंत. संतांची संगती, आपलं सरळ चाललेलं, फक्त थोडं लक्ष देऊन ऐका. मला गाडी सरळ रस्त्याने न्यायची सवय नाही, थोडी वाकडी तिकडे अशी गावागावानी काट्याकुपाट न्यायची सवय. फक्त लक्ष देऊन सांगितलं, ऐकलं की कळतं. या काळ्याने पुण्याचं कल्याण केलं. आता ऐका बरं, जेव्हा हा आठवा त्या ठिकाणी देवकी मातेच्या उदरामध्ये होता आणि उदरामध्ये असल्यानंतर देवकी मातेचं तेज आठवा पोटामध्ये होता, देव पोटामध्ये होता, म्हणून एवढं भयंकर तेज त्या ठिकाणी देवकी मातेचं झालेलं होतं. ते तेज पाहण्याकरता लांबून लांबून लोक येत होती आणि लांबून लांबून लोक येत होती. मग नारदजींच्या मनामध्ये शंका आली की अरे मी सुद्धा काय करावं, देवकी मातेचं तेज पाहण्याकरता तिथं जावं असं मनामध्ये त्या ठिकाणी आलं आणि नारदजी त्या ठिकाणी भजन करत करत देवकी मातेच्या जवळ गेले. गेल्यानंतर देवकी मातेचं तेज पाहिलं, पण ते तेज नेत्रांना सहन झालं नाही म्हणून नारदजी पाठीमागं फिरले. पाठीमागं फिरत असताना माघारी घरी जायचं होतं, फिरतीवरती जायचं होतं. आता नारदजींना काही घर नाहीये, पण फिरतीवरती जायचं होतं. पण नारदजींच्या मनामध्ये एक शंका आली की बाबा आता आलोच आहे, तर आपण काय करावं. कंसाच्या मनामध्ये थोडीशी काय भरून द्यावी, भीती भरून द्यावी. नारदजींचं काम काय, थिंगी टाकायचं, पाठीमागं सरकायचं. नारदजी माहिती आहे, शेंडीवाले बाबा माहिती आहे सगळे. आता माझं गाव शेंडी म्हणून मला शेंडीवाले बाबा नका म्हणून, शेंडी बाबा माहिती आहे तुम्हाला, काय आणून दाखवायचे. बिना टॉवरचा मोबाईल, बिना सिम कार्डचा मोबाईल, बिना चार्जरचा मोबाईल, त्याला कुठल्याही चार्जरची गरज पडत, त्याला कुठल्याही सिमची गरज पडत, त्याला नेटवर्कसुद्धा फुल असतं, त्याला कुठंच कमी पडत नाही. चार्ज
चार्जिंग सुद्धा 24 तास फुल असते. म्हणजे असे नारदजी, आणि या नारदजींचं काम आहे ठिणगी टाकणे आणि पाठीमागं सरकणे. अशाच नारदजींच्या मनामध्ये शंका आली की बाबा मी काय करावं, तर कंसाच्या बळामध्ये थोडीशी भीती मी निर्माण करून द्यावी, घालून द्यावी. म्हणून त्या ठिकाणी भजन करत करत कंसाच्या त्या ठिकाणी कक्षामध्ये गेले. गेल्यानंतर भजन करत करत आले, नारायण नारायण नारायण. भजन करत करत आल्याच्या नंतर कंस त्या ठिकाणी चिंताग्रस्त होता, शुद्धीवरती नव्हता. पण भजन ऐकल्याच्या नंतर शुद्धीवरती आला आणि आल्याच्या नंतर पाठीमागं वळून पाहिलं तर नारदजी समोर दिसले. नारदजींनी सांगितलं, जय हो महाराजात की. म्हटले जय हो. म्हणे बरी का तब्येत वगैरे? म्हणे हो सगळं व्यवस्थित चालू आहे, बरे म्हणे. नारदजींनी विचारलं, आता कुठून ना कुठून खबर काढायची होती म्हणे, पण थोडीशी चिंताग्रस्त दिसता. म्हणे हो थोडीशी मनामध्ये भीती आहे. आता माझा काळ जन्माला येणार आहे, आता 8वा जन्माला येणार आहे, पण आता मला भीती वाटू राहिली की माझा काळ कसा असेल म्हणून. नारदजी तुम्ही जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणे नारदजी म्हणे हो मला तेच पाहिजे म्हणे. प्रश्न असा विचारला कंसाने. म्हणे नारदजी तुम्ही मला सगळी इन्फॉर्मेशन काढून दिली, पण मला एक गोष्ट तुम्ही सांगा की माझा जो काळ जन्माला येणार आहे, 8वा जो जन्माला येणार आहे, तो जन्माला आल्याच्या नंतर मला कशाची भीती आहे, मला आत्तापासून कशापासून सावध राहायला हवं? असा प्रश्न केल्यानंतर नारदजींनी सांगितलं, फार काही कशाला घाबरायची तुम्हाला गरज नाही, फक्त तुम्ही एक काम करा म्हणे, काळ्यापासून सावध राहा. काय सांगितलं? काय सांगितलं? आता काळ्यावरती गाडी रुळावरती आली, आता थोडं लक्ष देऊन ऐका. काय सांगितलं नारदजींनी? फार काही जास्त तुम्हाला घाबरायची गरज नाही, फक्त काळ्यापासून तुम्ही काय करा, सावध राहा. असं सांगितल्यानंतर म्हणे येतो मी. आता भीती घालून दिली, यांचं काम झालं. हे निघाले भजन करत करत गेले, नारायण नारायण. भजन करत करत गेले, पण काळ्याने कंसाच्या मनामध्ये इतकी भीती भरली, इतकी भीती भरली, इतकी भीती भरून दिली ना की नव्हे नव्हे त्याच्या समोर जर डाळ आणि भात आपण खातो ना, वरण भात म्हणतो त्याला, डाळ फार सुशिक्षित शब्द झाला, पण त्या वरणाला आपण जर जिऱ्यांची फोडणी दिली तर त्या जिऱ्यांचा रंग कसा होतो? काळा होतो. मग ती जिऱ्यांची डाळ जरी त्याच्या समोर गेली ना तरी सुद्धा त्या काळ्या जिऱ्यांना पाहून तो ढकलून द्यायचा ती डाळ. म्हणे मला हे खायचं नाही, याच्यामध्ये काळं दिसतंय. एवढी अंतःकरणामध्ये भीती निर्माण करून घेतली, एवढी भीती निर्माण करून घेतली. नव्हे नव्हे काळी रात्र जरी आली तरी सुद्धा तो घाबरत होता. बॅटऱ्या लावून बसायचा. आता त्या काय काळात काय बॅटऱ्या होत्या का? हा म्हणता. मग समजून घ्या ना, दिवे लावले असते किंवा पारेकरी असते, तुम्ही सुद्धा हा म्हणता. त्या काळातले आहेत ना सगळे थोडेफार. काळी रात्र जरी आली ना तरी सुद्धा तो घाबरत होता. नव्हे नव्हे जर एखादी राक्षसीन, आता पूर्वीच्या राक्षसींना सवय होती मिसरी लावायची. समजणे वालों को इशारा काफी. पूर्वीच्या राक्षसींना सवय होती मिसरी घासायची. इथं किती राक्षसी इथं नाही ना, या गावामध्ये चांगले सुशिक्षित माणसं आहेत. हा आमच्याकडं लय घाशी त्यात. दिवस उगाला का सगळे सकाळी कोलगेट नाही लावी, त्या मिसरीत चुळी त्यात. म्हणून पूर्वीच्या राक्षसनी मिसरी लावायच्या, आणि मिसरी लावल्याच्या नंतर हे समोरचे जे 2 दात आहेत ते कशा रंगाचे होतात? काळ्या रंगाचे. मग त्या राक्षसने जर कंसाला भेटायला आल्या, आणि भेटायला आल्याच्या नंतर त्या जर कंसाकडं हसून बोलल्या, जय हो महाराजा की, पुढचे जर 2 दात काळे दिसले ना ते म्हणाय, चले जाओ यहाँ से, इन्हें यहाँ से निकाल दो, दरबार से इन्हें निकाल दो. इतकी भीती मनामध्ये कुणी निर्माण केली? काळ्याने निर्माण केली. बरं, काळ्याने निर्माण केली. पण जेव्हा 8वा जन्माला आला, आणि 8वा जन्माला आल्याच्या नंतर जेव्हा त्या ठिकाणी याच्या उद्धाराचा प्रसंग आला, त्याच्या उद्धाराची वेळ जेव्हा आली ना, काळा समोर होता. पण नव्हे नव्हे काळा समोर असताना सुद्धा भगवंताच्या हाताने याला मरण आलं. पण भगवंत समोर असताना सुद्धा शेवटपर्यंत मुखामध्ये नाम आलं नाही, तर काळा 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 म्हणतच कंसाने काय केला? प्राण सोडून दिला. मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच होतं की भगवंताच्या हाताने मरण येणं सोपं आहे का? एक सांगा मला, भगवंताच्या हाताने मरण येणं सोपं आहे का? त्याच्या उद्धारास कारणीभूत कोण ठरलं? तर ते कोण ठरले? नारदजी ठरले. नारदजींनी सांगितलं होतं की काळ्यापासून सावध राहा, आणि परिणाम काय झाला? तर त्या काळ्याच्या हाताने काय झालं? मरण प्राप्त झालं. म्हणून महाराज सांगतात की अशाच संतांच्या संगतीमध्ये जर आम्ही गेलो
विश्वास ठेवला तर निश्चितपणे आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण चौथं. Ah
आणि माझी वेळही संपून गेलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ काही मी तुमचा घेणार नाही. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. यथामती यथावकाश अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. वरती 20 मिनिटं झाले तरी सुद्धा तुम्ही तुमची मांडी मोडली नाही, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. सर्वांनी माझ्या पाठीमागं गोड भजन केलं म्हणून सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. गोड सर्वच त्या ठिकाणी साथ संगत करण्याकरता उपस्थित आमचे दोनही मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्त पारायण आमचे सागरदादा पाटील सागरदादा सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड मृदुंगाची साथ संगत 2 तास त्यांनी मला या ठिकाणी केली, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमचे मृदुंगाचार्य माझे बंधू सौरभदादा गुंजाळ, ते सुद्धा आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला मृदुंगाची साथ त्यांनी मला केली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते. हार्मोनियम वादक आमचे अनिल महाराज कानिपनाथ महाराज सुद्धा आज या ठिकाणी गोड हार्मोनियमची साथ केल्या, फार सुंदर. काल सुद्धा अशीच हार्मोनियमची साथ होती, त्याच्यामुळं गायनाला थोडंसं सोपं जातं आणि म्हणून आज सुद्धा कानिपनाथ दादांची गोड साथ संगत मला प्राप्त झाली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते. सर्वच गोडगोड गायनाचार्य असतील, माझ्यासाठी आवर्जून आज कीर्तनाला आणि खऱ्या अर्थी गाडेकर महाराजांच्या आग्रहास्तव आमचे आदरणीय हरिभक्त पारायण गोड गायनाचार्य आणि माझ्या जवळपास सगळ्याच कीर्तनांना ते उपस्थित असतात असे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण मोकाटे महाराज सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते. सर्व टाळकरी वृंद असतील, छोटे छोटे बालगोपाळ असतील, वेनेकरी दोनही त्या ठिकाणी असतील, त्याचप्रमाणे तुळशीवाल्या मावशी असतील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं असे त्या ठिकाणी काय नाव खानगे खानगे दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते. शेवटपर्यंत एकही शिट्टी त्यांनी वाजू दिली नाही, नाहीतर काही कीर्तनामध्ये शेवटपर्यंत शिट्ट्या जसा भात कुकरला ठेवला आहे आणि म्हणून एकही शिट्टी त्यांनी वाजू दिली नाही, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे सर्वच तुम्ही त्या ठिकाणी गुणजन मंडळी या 2 तास तुम्ही न हालता न डुलता आणि न बोलता माझं कीर्तन ऐकलं, त्याबद्दल तुमचे सुद्धा त्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे आदरणीय गाडेकर महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे दारकुंडे महाराजांमुळे मला सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, तुमच्यापर्यंत येण्याचा मला योग प्राप्त झाला. आज जरी ते उपस्थित नसते, कारण त्यांची द्वारकेहून ट्रिप आत्ताच आली आणि म्हणून ते जरी कीर्तनाला उपस्थित नसतील, पण त्यांचं नाव घेणं माझ्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक आहे, म्हणून त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी झालेली सेवा समर्पित करते, गोपालकृष्णाच्या चरणी समर्पित करते, माझं कुलदैव श्री खंडेराय यांच्या चरणी समर्पित करते, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. पुन्हा एकदा एखाद्याचं नाव राहिलं असेल तर तुमची छोटीशी कन्या म्हणून मला या ठिकाणी माफ करा. काही एखादा अल्पसा शब्द गेला असेल तर तुमची मुलगी समजून या ठिकाणी मला माफ करा. ज्याला 1 मुलगी असेल त्याने मला 2री समजून माफ करा, ज्याला 2 मुली असतील त्याने मला 3री समजून माफ करा, ज्याला 3 मुली असतील त्यानं मला 4थी समजून माफ करा, ज्याला 4 मुली असतील त्यानं मला 5 तू म्हणाल ताई चलून द्या राहतो, आणि ज्यांना पोरगी नसेल त्यानं मला का दत्तक घेईना, तशी वाटी करून लई कोणाला द्यावा असं प्रश्न आहे. आणि म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते. पुन्हा एकदा काही चुकलं गेलं असेल तर तुमची मुलगी समजून या ठिकाणी मला माफ करा. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली
वेळेचं भान ठेवून 2 मिनिटं आहे. बस खाली, बस खाली.